रामराम मंडळी, शेती करताय ना, करायलाच पाहिजे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण कांदा लागवडीला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात अगोदर शेत तयार करून घेतलं होतं. शेताला रोटावेटरच्या साहाय्याने मशागत करून घेतली व त्यानंतर आज आलो होतो कांद्याचं रोप उपटायला, कारण की आज कांद्याची लागवड सुरुवात करायची होती. त्यामुळे सकाळी सकाळी आवरून थेट कांद्याच्या रोपाच्या शेतात गेलो. रोप उपटलं, ते व्यवस्थितरित्या कट केलं व त्यानंतर त्याच्या कॅरेट भरून ते अगदी व्यवस्थितरित्या आपल्या कांदा लागवड करणाऱ्या महिलांपर्यंत ते पोचवण्यात आलं. महिलांनी मात्र कांदा लागवड अगदी छान प्रकारे सुरुवात केली होती आणि व्यवस्थितरित्या लावत होत्या. मग काय, आपल्या कांदा लागवडीला आज पद्धतशीरपणे सुरुवात झाली होती. आपण उन्हाळी कांद्याची लागवड करतोय. उन्हाळी कांदा म्हणजेच गावठी कांदा. एकीकडे कांद्याची लागवड चालू होती व दुसरीकडे आपल्या ड्रिपचे होल बंद झाले होते. त्यामुळे ते ॲसिडमध्ये टाकून ते स्वच्छ करण्याचं कामही सुरू झालं होतं. एका 200 लिटरच्या ड्रममध्ये आपल्या जुन्या नळ्या टाकून घेतल्या व त्यात ॲसिड ओतून रात्रभर भिजत ठेवायचं होतं. ॲसिडमुळे ड्रिपर जवळील क्षार निघून जातात. त्यामुळे आपलं ड्रिप अगदी पहिल्यासारखं नवीन होतं. ॲसिड ड्रममध्ये ओतल्यावर अगदी उकळल्यासारखे त्यातून बुडबुडे निघत होते. त्यामुळे आपल्या ड्रिपरवरील क्षार निघून जाणार होते व आपलं ड्रिप आधीसारखं नवीन तयार होणार होतं. आपल्याकडे 200 लिटरचे 2च ड्रम होते. त्यात काय पूर्ण ड्रिप बसलं नाही. त्यामुळे आपण आज टाकलेलं ड्रिप उद्या ॲसिडमधून बाहेर काढणार आहोत व उद्या राहिलेल्या नळ्या ह्या ॲसिडमध्ये बुडवणार आहोत. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या कांद्याची लागवड व आपल्या ॲसिडमध्ये टाकलेल्या ड्रिपच्या नळ्या या उद्या काढणार आहोत. ते आपण पुढील भागात नक्की बघू. धन्यवाद.